आज ह्या नवरात्रीच्या पर्वानिमित्त आपण एक अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे ज्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर. महाराणी अहिल्याबाई होळकर ह्या निर्भय व पराक्रमी महाराणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी जामखेड ह्या जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे यांनी त्या काळात स्त्री शिक्षण फारसं प्रचलित नसतानाही त्यांना लिहिणं व वाचण्यास शिकवले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह माळवा राजाचे राजे खंडेराव होळकर यांच्याशी झाला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचे पती व सासरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्या स्वतः माळवा राज्याचे कारभार पाहू लागले. ते एक निर्भय व पराक्रमी शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या सैन्यात स्त्रियांची एक खास तुकडी सामावून घेतली आहे. त्यांच्या याच न्याय प्रक्रियेमुळे त्यांना समान न्याय करणाऱ्या न्यायदेवताही ओळखलं जातं. त्यांनी विधवा स्त्रियांना कायम त्यांचा हक्क, त्यांची पतीची मिळकत त्यांच्यापाशीच राहावी यासाठी मदत केली आहे. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं उभारली आहेत, नदीघाट बांधले आहेत, अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळाही उभारल्या आहेत. त्यांनी काशी, मथुरा, पुरी जगन्नाथ, सोमनाथ, परळी वैजनाथ ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याला स्मृती म्हणून भारत सरकारने त्यांना एक टप्पल तिकीटही जाहीर केलं आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना म्हणून भारत सरकारने अहमदनगर या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर हेही केले. भारत सरकारने अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना म्हणून भारत सरकारने इंदोरचे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने नामांकित केलं आहे. अगर एक अहिल्या ना होती, ना होते मंदिरों में भगवान. अगर एक अहिल्या ना होती काशी मथुरा. खरोखर इतिहासालाही गर्व वाटावा. अशा या स्त्रीबद्दल बोलताना एक स्त्री म्हणून आपण कुठलंही कार्य सिद्धीस नेऊ शकतो याची कल्पना येते. आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये दडलेली अहिल्या ओळखून स्वयंप्रेरित व्हावी अशीच विनंती करते. धन्यवाद.